हा चालतंय. आता फोन झाला माझा त्याचा. म्हणजे ते तू आणून देतो म्हणून सांगितलं. ठीक आहे. हा. हो हो. बळे कामटे मुंडवाला जास्त आहेत आपले कोंडवा कोंडवा पण आहे. जयंद्र कामटे. Turn left toward Fursungi, Sirkarwadi Road, Fursungi, Tarwadi Road, then turn right onto Fursungi, Sirkarwadi Road. रेल्वेला सुटली आहे पण. नगर पाहिजे ना वेगळीची नगर प्रसिद्ध आहे ना वेगळी पुरसुंगीला. हा, आता झाली आहे, आहे. वाटतं. केली आता. पूर्वी हे मिळून वाटतं आहे ना? महानगरपालिकेत घेतलं होतं, हा परत कॅन्सल केलं. बरोबर. उरळी आणि हे काही गावं घेतले ना नगर परिषदेने. उरळी देवाची इथली देवाची उरळी आणि हे वडकी ते हे आहेत आपले काय कोणते मंदिर आहे शिवतारे बापू त्यांचं एक लोक त्यांचे बाबासाहेब भोसलेंची सासरे. परत सोलापूरचे ते माझे आमदार निर्मला टोकळ त्यांची, परत बाबासाहेब भोसलेंची मेवणी. विधान परिषद शाळा आहे त्यांची, तिथं संस्था आहे. निर्मल टोकळ दादा आमचा पक्ष होता SKP. तुळजापूरला आमदार होतं होतं. माणगाव नाही, परत 99 होते की पण राजीनामा दिला तटकरे यांनी. राव पाटील, मीनाक्षी पाटील आणि गणपतराव देशमुख तीन मंत्री होते. आता फक्त पैसे चालले पैशावर सगळं. राणाकडे खूप पैसा आहे. त्यात एक गोष्ट सांगली झाली की आमचं कॉलेज जवळच कॉलेज आहे ना, ते कॉलेज ते मंदिराचं जास्त कॉलेज ना इंजिनिअरिंग कॉलेज तुळजापूरचं, त्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय झालं. आणि आमचं पॉलिटिक्स सॉल्व्ह आहे ना, ते पण आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय झालं. गव्हर्नमेंट जीपीच होतं ना, गव्हर्नमेंट कॉलेज. ते गव्हर्नमेंट आपलं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असतं. नाही, सोलापूरचं जीपी तर सोलापूरचं जीपीएस आहे, जीपीएस गव्हर्नमेंट पॉलिटिक्स सोलापूर. हा. त्याचं आता नाव बदललं, त्याचा गव्हर्नमेंट कॉलेज केलं. सेम त्या दिवशी तुळजापूरचं कॉलेज आहे तुळजा पॉईंट ट्रस्टचं, ते पण शासकीय केलं, शासकीय अभियांत्रिकी. झाल आणि मोबाईल असे दोन गट होते.
त्यावेळेस हे शब्द पडला, बोलके पुरोगामी आणि कर्ते पुरोगामी. तारारावांचे बॉडीगार्ड ते वारलेली मामा आहेत. बॉडीगार्ड हे नावाला. त्यांनी त्या काळात नांगरे पाटलाला सांगितलं नांगरे पाटला ब्लॅकचे पैसे डिस्ट्रीब्युट करतो 2% ब्लॅक अमाऊंट आहे ना प्रॉपर्टी कमी 1% बाकी काय असणार आता बोलला पण न बोलता करता गेलं. संपवला. याच्याबद्दल शाहू महाराजांचा एक किस्सा. राणी साहेबांना शाहू महाराज आपलं मराठा जगद्गुरू नेमले. विधी जो आहे आपला धार्मिक विधी वगैरे सर्व यांच्याकडून करून घ्यायचा, ज्याच्या समाजाच्या प्रशिक्षित माणसाकडून. त्याचे प्रशिक्षण सुद्धा पण त्यांच्या मंडळीच्या मनात काय ना बामणाच्या हातनं झालेलं चांगलं. मी बामण आहे, ठीक आहे म्हणले. आता हेरी सांगितलं तसं बायकोला काय रागा कशाला ग बसवायचं, तिला अनुभव यायला पाहिजे. मग शाहू महाराज म्हणले की आपण एक मत्स्य पुराण लावू म्हणले. मत्स्य पुराण लावू आपण देवाचं. मत्स्य पुराण. हा, मग ब्राह्मणाला घेतलं बोलून रोजचा रोज त्याची पाठ चालवली, संप होता. मग 4थ्या दिवशी त्याचा उल्लेख येणार होता. 4थ्या दिवशी शाहू महाराज बी थांबले आणि पहिल्या दिवशी थांबले ते 4थ्या दिवशी. त्याच्यात उल्लेख आला की बाबा बहुजनांनी मुलगी ज्या उल्लेख आला तो उल्लेख आला, बायको डोकं फिरले महाराजांचे. राणीसाहेब असा उल्लेख आहे आणि मग तसा उल्लेख राहिला त्यांचा की उल्लेख केलाय ऑलरेडी. हा आहे मत्स्य पुराण आपण पुराण वाचलं पाहिजे. आता हे मोदी आणि दोघं बामण नाहीत ऐका, नाही हा तरी कसं वागतं ते. नाही कसं आहे सांगतो, हा बामण नाही जानवर पण बामणलेले वैचारिक वैचारिक बामण झालेले. वैचारिक जानवर आहे. हा वैचारिक आमची कृती करताय ना. आता आमच्या मराठी काय होय, सगळे अकर्माशी बामणं झालेली, अकर्माशी चड्डीवाले, चड्डीवाले हे वेगळे, हे सगळे अकर्माशी चड्डी. अकर्माशी डुप्लिकेट बी नाही, अकर्माशी म्हणजे आई एखादा बा एखादा असे अकर्माशी जमा. मला जरा मस्तानी तलावच आहे. आणि मस्त नाही तर आंघोळ्याची ग काय केलं राहायची तुला आंघोळी द्यायची त्यावेळेस काय म्हणजे हे नव्हतं, गाड्या भेट नव्हत्या. कसं काय तिथं होच कळलं नाही मला हे. नाही, मस्तानीला इकडे ठेवलं होतं कुठं सासवडात. आपल्या इथं सासवड मध्ये तिचा हे होता एक राजवाडा आहे. नजरकैद नजर ठेवलेलं काही जेल आहे ना तिथं. नजरकैद. नजर काही त्यावेळेस द्यायची. त्यावेळी इकडून इकडे तरी माझं म्हणणं असं आहे सासरून सोय दूरच आहे की मस्त तलाव. हा, तो. हा. असं तिच्या नावाने बांधलं असेल त्यांनी त्या असं काळात. काय त्याची असेल, हिस्ट्री हा. नीट आपण पण वाचली नाही, पण एवढी माहिती आहे की निवांत सकाळी निघत असेल 2 तासांनी पोहोचत काय काम असेल. त्याला काय काम नव्हतं ना, अगोदर असेल. फक्त आंघोळीच करायची. हा. ह्यांना का आंघोळ करायची. आज या सरदारची बायको, उद्या ही कोवळी पाहिलं? पोरगी. म्हणजे अशा आंघोळ्या झाल्या. हा, अशा आंघोळ्या होत्या त्यांच्या. त्या एरियात गेलं तिथं 1-2-4 चुकी तयार ठेवा. त्यांनी 8-10 आंघोळी घालायची. वर्षाच्या सगळ्याच आंघोळी होणार त्यांच्या. ती खुश की आपण नाही, पेशंट अशी- आवडले. नाही. त्यांच्यात स्पर्धा पुन्हा आवडण्यासाठी. ते बी आहे आणि हे फार घाण होते हो पेशवे.
तलाव मस्त बांधलं त्यावेळेस ते गाणी लावा ना, गाणी म्हणजे बॅकग्राऊंडला ऑटोमॅटिक गाणी येतात. चांगलं कलेक्शन आहे तुमच्याकडे. ते केकेची गाणी. के की म्हणजे तो सिंगर आहे. भाऊ मध्ये नाही का एक्सपायर झाला बघा ऍक्सिडेंटने. चहा घेऊ आपण अलीकडे पंपावर लंच करू. इथं सिटीत न जायला इथं पण कॉलेज आहे रयतचं. माझं बाहेर तू कुठे दिव्याला बाहेर ही जातो गुडी का आला आला तिथं जातो पुरंदर पुढे हा समोर काय काय हा ते जाधवगडी इथे सासू वाटलं तुम्ही बघितली. हा सासूड नको, काय? सासूड गावाला आलंच नाही. ते आता नवीन रस्ता केला. हो हो बाहेर नाही आम्ही तर चौकशी करतो. आहे का? बायपासने जायचं नाही हा, सासवड गावात जायचं. आम्ही घेतो माहिती खूप वेळा आलो आम्ही. आपल्याला लक्षातच आलं नाही, इथं जवळ कुठं बावडा नाही. फोन काय केलं ते आमच्याच पाठवलं. हा हा आलं. पप्पा आणि आम्ही आहे ना आमचं दर गुरुवारी यायचो सासवडला. अच्छा, काय विशेष. ही आहे ना, फडतरे बाई म्हणून एक इथे वकील आहे. हा. तिचा आम्हाला प्लॉट पाहिजे होता विकत. तीन ओके. गुंठे होता. हा. त्याला पर गुंठा 1 CR ऑफर दिली होती. नाही नाही गाडीत आहे मला 2 वर्ष चालवलं तिने. आणि तिने मला सगळ्या देवा तिच्या देखील मागच्याला बरं बरं चालतं प्युअर व्हेज हॉटेल मला चालू नाही केलं. पण देवाला हा. शंकर मानलं तरी शंकर आवडतं. तिनेच हॉटेल चालू म्हणजे केलं. काय कुठे घेऊन देणं त्याच जागी. माणूस मोगळा 2 वर्ष गेले. आता घेतली जागा वगैरे काय. आता चालू आहे प्रोसेस. एका ठिकाणी कमर्शियलच घेतोय 2000 स्क्वेअर फूट. अच्छा. बिल्डर वगैरे. तर याला नंबर आलाय एका बिल्डरचा. हा. हॉटेल आहे. हा, डीप रोडला अन्नपूर्णा उपयोग. आता लक्षात घ्या, ज्यांना माहिती नाही त्यांनी, उजवीकडचा पुरंदर, डावीकडचा वज्रगड, हे ट्विन लोहगड विसापूर सारखे. तर पुरंदरची सगळी डावी बाजू, खालचा संपूर्ण एरिया हा मिलिटरीकडे आहे. वज्रगड तर कम्प्लीट मिलिटरीकडेच आहे अख्खा. पुरंदरचा बाले किल्ला जायला एक्सेस आहे, गडावर जाता येतं. वजीरगडला वज्रगडला बिलकुल नाही. मिलिटरीचं आहे ते. इथे कसं काय मिलिटरी आली पण नाही मिलिटरीचे ठाणे कसे आहेत सांगतो तुम्हाला. पूर्वंपार पहिलेपासूनचे आदिलशाही निजामशाहीमध्ये मोगलांकडे जे त्यांचे ठिये होते मिलिटरी, तीच मिलिटरी कंट्री तेच मिलिटरीचे आपली इंडियन मिलिटरी बी तेच झाली. पुरंदरवर होतं, पुण्यात होतं, खडकीला होतं, तुमचं अहमदनगरला भरपूर होती. ते पवार साहेब इथले काढायला तयार होते संरक्षण मंत्री असताना, पण हा नालायक इथला जो दादावर होता ना, त्यांनी विरोध केला. जसं जाधवगडीला उशीर येणार होता, सगळा आमचा पुरंदरचा काय पालट झाला असता, त्यांनी विरोध केला. काय येणार होता? उशीर येणार होता. रजनीश हा हा पैसे घेतले, व्यवहार झाला की लगेच विरोध सुरू केला लोकांनी. त्यांनीच सांगितलं. जाधवरावांनी पवारसाहेब विरोधक नाही माझे विरोधक म्हणतात ना असं वैचारिक पवारसाहेब कॉम्प्रोमाइज व्हायचं म्हणून तर तोच 7 वेळा निवडून आला, आमदार झाला. हा, विरोधक म्हणणं. की तुम्हाला खासदार केला मी मतदान करतो, मला आमदार केलं राहू द्या, अशी ती. जनता दलाचं होतं. गणपतराव देशमुख, विजय दादा यांचं 60 होतं. ते दोन्ही मतदारसंघात. हा ते पिलीव गट होता ना, पिलीव गट गणपतराव 11 म्हणून आले हो. म्हणजे जाता पडले मध्ये मध्ये एम करून त्याचा रेकॉर्ड मोडला. पंढरपूरला पुन्हा खासदारच झाले. खासदार नाही. विधान परिषद दिली ते 2-3 वर्ष आधी 11-12ला. जेजुरी बाह्य वळण मार्ग. परत खासदार झाले 14 ते 19 ला गेले भाजपमध्ये. तिने बाळकर खासदार झाला.